नमस्कार, जय श्रीराम. सकाळी सकाळी सर्वांना शुभ सकाळ. देवाची पूजा केली आणि देवाला नैवेद्यही दाखवला. त्या नैवेद्यामध्ये मी अशी छानशी चमचमीत रेसिपी बनवली आणि ती चमचमीत रेसिपी काय आहे तर बघूया. त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले आणि कशी बनवली तर बघूया. बारीक करून घेतलेला कोबी घेतलेला आहे, किसून घेतलेला गाजर, चॉप करून घेतलेली कॅप्सिकम, बॉईल करून घेतलेले 2 बटाटे. आपल्या आवडीनुसार आपण ह्या भाज्या कमी जास्त करू शकतो आहे. ही बारीक करून घेतलेली कोथिंबीर, लाल तिखट, कोल्हापुरी मसाला, हळद, धनिया पावडर आणि कसुरी मेथी, गरजेनुसार मीठ आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी हेल्दी ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे कमी प्रमाणात घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ हे जास्त प्रमाणात घेतले. यात कुठल्याही प्रकारचं कॉर्नफ्लॉवर नाही, कुठलंच कलर नाही. अत्यंत हेल्दी रेसिपी आहे आणि हे मळून घेतलं आहे पीठ आणि बाजूला ठेवलं आहे. त्यात पाणी नाही टाकले. आणि ग्रेव्हीसाठी मी कोथिंबीर घेतली आहे, भाजून घेतलेला कांदा, भाजून घेतलेलं खोबरं, लसूण आणि दालचिनी, 2 ते 3 वेलच्या, लाल तिखट, थोडं तेल, ही बारीक करून घेतलेली पेस्ट आणि कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आपल्याला ग्रेव्ही बनवायची टोमॅटोची. त्यासाठी मी हे काजू घेतले, टमाटे घेतले आणि कांदा घेतले, त्याची ग्रेव्ही बनवली. तेल छान कडकडीत तापलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरं, लसूण आणि कांदा टाकला आहे. आपण पेस्ट करून घेतलेली ही लसूण आणि कांदा, लसूण आणि भाजलेलं खोबऱ्याची पेस्ट आहे आणि टमाटा, काजू, कांदा याची बनवलेली बारीक केलेली पेस्ट. हे छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार. छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं. हळद टाकली, थोडं लाल तिखट टाकलं आहे आणि थोडा कोल्हापुरी मसाला टाकला आहे. अत्यंत छान वास सुटला आहे आणि तेल सुटेपर्यंत हे फ्राय करत राहायचं. आणि या ग्रेव्हीमध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. टेस्ट छान लागते. थोडंसं काजू पेस्ट कमी आली तर मी थोडंसं अजून काजू टाकून त्याची पेस्ट बनवली आहे आणि ती वरनं टाकली आहे थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी. कारण की जास्त प्रमाणात मी ही भाजी बनवणार आहे. ह्या भाजीचं नाव आहे व्हेज मराठा. नक्की तुम्ही बनवून बघा. अत्यंत हेल्दी आहे ही भाजी. आणि ग्रेव्ही थोडी दाटसर होण्यासाठी मी थोडेसे काजू पुन्हा बारीक करून टाकले आणि थोडं मीठ टाकलं आहे गरजेनुसार. कसुरी मेथी टाकली आहे आणि छान उकळू द्यायचं. तोपर्यंत बाजूला आपण मळून ठेवलेलं पीठ घ्यायचं. म्हणजे व्हेज मराठ्याचे आपल्याला छानसे गोळे बनवायचे. आपण अंडाकाराचे बनवू शकतो, गोल पण बनवू शकतो. आणि कॉर्नफ्लॉवर नाही आहे तर हे ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आणि कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे. अगदी फुल गॅस ठेवायचा नाही सुरुवातीला. तेल छान गरम करून घ्यायचं आणि नंतर मंद आचेवर छान हे फ्राय करायचे. हे वाफवून पण फ्राय करू शकतो आहे. वाफवून फ्राय केल्यानंतर तेल कमी लागतं आणि अत्यंत कुरकुरीत होतात. पण आता मला वेळ नसल्यामुळे मी हे डायरेक्ट फ्राय केले. तुम्ही फक्त वाफवून पण तुम्ही ते ग्रेव्हीमध्ये टाकू शकता. पण मी हे फ्राय करून घेतले. जास्त प्रमाणात केले त्यामुळे मला थोडी ग्रेव्ही पण वाढवावं लागली. तुम्ही जर हे वाफवून थोड्या वेळ फ्राय केले तरी पण टेस्टी लागतात. जरूर तुम्ही बनवून बघा. व्हेज मराठा अत्यंत टेस्टी. हॉटेलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये हमखास कुठेही मिळतात व्हेज मराठा म्हणून. या रेसिपीचं नाव आहे व्हेज मराठा. बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ही रेसिपी. टेस्टी अगदी होते. लहान मुलांना खूप आवडते. ही माझ्या मुलाला त्याची फरमाईश होती, आई आज तू चमचमीत अशी तिखट व्हेज मराठा बनव. कारण की माझी मुलगी बनवायची पण आता ती बाहेर शिकण्यासाठी गेली आणि बऱ्याच दिवसापासून त्याने असं चमचमीत खाल्लं नाही. कारण की त्याला तिखट बनवायची आणि मी तिखट नाही बनवली बऱ्याच दिवसापासून. त्याच्यासाठी स्पेशल मी व्हेज मराठा बनवला आणि देवाला छान नैवेद्य दाखवला आहे. ही नक्की तुम्ही बनवून बघा. माझ्या मुलाची आणि मुलीची दोघांची खूप आवडीची रेसिपी आहे आणि आता मी ही मुलाला खायला देणार आहे. ती कशी झाली तो आपल्याला सांगणार आहे. तो छान आता अभ्यास करत आहे.
त्याला फार आवडते असं चमचमीत खायला पावभाजी. त्याला आवडली, नक्की बनवून बघा. चला बाय बाय.